श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे बायकोची साथ। शीतल, अजयचा अपघात झाला आहे। तो ICU मध्ये आहे। फोनच्या त्या एका वाक्याने शीतलच्या जगाची अक्षरशः राखरांगोळी झाली। ती स्वयंपाकघरात डाळीला फोडणी देत होती। हातातल्या झाऱ्यासकट तो क्षण थांबलेला वाटला। आवाज, हालचाल, श्वास सगळं गोठून गेलं। ती क्षणभर काहीच समजू न शकलेल्या अवस्थेत फोनकडे बघत राहिली। कॉलच्या दुसऱ्या टोकाला अजयचा ऑफिसमधील मित्र विशाल घाबरलेल्या स्वरात बोलत होता, शीतल, लवकर हॉस्पिटलला ये, वेळ फार नाजूक आहे। त्याच्या त्या शब्दांमधून थरथरणारा एक आवाज ऐकू येत होता, अजय, काय झालं? पण तो तर सकाळीच। शीतलचा गळा दाटून आला। शीतल, तो पुण्याला मीटिंगसाठी जात होता ना? वाईच्या घाटात त्याच्या गाडीचा ब्रेक फेल झाला। गाडी खोल दरीत कोसळली। फोन हातातून पडला। श्वास कोंडलेला तो क्षण। 3 तासांनी शीतल पुण्याच्या ग्लोबल हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये बसली होती। तिच्या बाजूला तिचा दीर महेश, सासू माधवी आणि तिच्या मांडीवर थरथरत झोपलेला 8 वर्षाचा सिद्धार्थ। डॉक्टर आत होते। अजयवर सर्जरी चालू होती। फ्रॅक्चर, डोक्याला जबर मार, रक्तस्राव, कोमामध्ये आहे। ब्रेनचा रिस्पॉन्स अजूनही फारच कमजोर आहे। हे डॉक्टर मेहतांचे शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते। शीतल अजूनही विश्वास ठेवायला तयार नव्हती की अजय, तिचा अजय, जो सकाळीच तिला गोड हसून दुपारी फोन करतो ग म्हणाला होता, तो आता जीवन आणि मृत्यूच्या मधोमध कुठेतरी लढतोय। एका प्रेमळ सकाळी अचानक काळजात हंबरडा। अजय आणि शीतलच्या लग्नाला 10 वर्ष झाली होती। प्रेमविवाह नव्हता, पण प्रेमाने गच्च भरलेलं आयुष्य होतं। अजयने शीतलसाठी सगळ्या अपेक्षा बाजूला ठेवून तिला सोन्यासारखीच जपलं। दोघांनी मिळून एक छोटं सुखाचं घर बांधलं होतं। त्या घरात ना मोठ्या अपेक्षा होत्या ना कुरबुरी। ती सकाळही तशीच होती। अजय तयार होताना आरशासमोर उभा होता। केस गोंजारत म्हणाला होता, शीतल, हे केस वाकडे होत आहेत, बघ कसं दिसतोय मी। शीतलने हसत टेबलमध्ये ब्रश काढून त्याच्या हातात दिला होता। तू काहीही केलंस तरी हँडसमच दिसतोस। तो हसला होता, तुझ्या अशा बोलण्यावरच जगतो मी। आणि आता ICUत श्वासासाठी लढत होता। डॉक्टरांचं पहिलं विधान, तयार रहा। दुपारच्या सुमारास डॉक्टर मेहता बाहेर आले। चेहऱ्यावर गंभीरता होती। पेशंट अजूनही रिस्पॉन्ड करत नाही। ब्रेन स्कॅनमध्ये काही ठिकाणी रक्तस्राव झाला आहे। आम्ही प्रयत्न करतो आहोत, पण शीतलचा स्वर थरथरला, पण तुम्ही मानसिक तयारी ठेवा। तो कोमात आहे। किती काळ राहील काही सांगता येत नाही। माधवी काकूला पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटली। महेश थांबू शकला नाही। तो बाहेर निघून गेला। फक्त शीतल तिथे उभी राहिली। डोळ्यात पाणी होतं, पण चेहऱ्यावर एक आश्चर्यकारक शांतता होती। डॉक्टर, तो शुद्धीवर येईल। डॉक्टर थोडं थबकले। श्रीमती देशमुख, आम्ही शक्यता कमी असल्याचं सांगतोय। शक्यता नाही, विश्वास, ती म्हणाली। ICUच्या खिडकीपाशी एक हात होता। त्या रात्री ती ICUच्या खिडकीपाशी बसून राहिली। डोळ्यात झोप नव्हती। मांडीवर सिद्धार्थ झोपला होता। तो थकून गेला होता, पण शीतलला झोप येईना। ती खिडकीतून अजयकडे बघत होती। त्याच्या नाकात ऑक्सिजन ट्यूब, डोक्याला पट्टी, छातीवर मॉनिटरच्या वायर, पण चेहरा शांत। तिच्या मनात एकच विचार, अजय, तू परत येत आहेस, मी वाट बघतेय। रात्री ती त्याच्यासाठी एक जुनं गाणं गुणगुणते, त्याचं आवडतं। ती अश्रू पुसते आणि म्हणते, लोक काय म्हणतील ते नाही बघायचं, मला फक्त तू पुन्हा शीतल म्हणत डोळे उघडताना पाहायचंय। दिवस जातात। शीतल रोज अजयशी बोलते। सिद्धार्थला आज गणितात फुल मार्क्स मिळाले।
अरे, तो वाट बघतोय तुझी. ती त्याच्या हातात हात ठेवते, हलकेच दाबते, पण अजूनही हालचाल नाही. डॉक्टर मेहता म्हणतात, तुमचं समर्पण आमच्यासाठी प्रेरणा आहे, पण तुमचं मनोबल कोसळू नये याची काळजी घ्या. शीतल हसते. माझं मनोबल मी अजयसोबत ICUमध्ये ठेवलेलं आहे. तो शुद्धीत आला की परत घेईन. घरी गेल्यावर शीतलला प्रत्येक वस्तू अजयची आठवण करून देते. त्याचं पेन, वाचत असलेले अर्धवट पुस्तक, कुंडीत लावलेली त्याची आवडती ट्युलिपची फुलं. सिद्धार्थ अधूनमधून विचारतो, आई, बाबा कधी येणार? शीतल म्हणते, लवकरच. तो झोपलेला आहे ना, पण मी त्याला उठवते दररोज. एक बाई, पण हिमालयासारखी. महेश एकदा म्हणतो, वहिनी, तू खूप धीराने सगळं हाताळतेस. शीतल फक्त हसते. धीर नाही रे महेश, हे प्रेम आहे. ज्याच्यावर प्रेम असतं ना, त्याच्यासाठी अखेरपर्यंत लढावं लागतं. त्या दिवसाच्या संध्याकाळी नेहमीसारखी शीतल त्याच्यासमोर बसलेली असते. ती त्याचं आवडतं गाणं लावते, तेरे बिना जिंदगी से कोई. तेव्हा एक विचित्र क्षणभराचं काहीसं जाणवतं. अजयच्या पोटानी एक हलकासा कंप घेतलेला असतो. शीतलचा श्वास थांबतो. ती थोडक्यात क्षणात बेल वाजवते. नर्स धावत येते. डॉक्टरसुद्धा येतात. निरीक्षण करतात, रिपोर्ट पाहतात. मिनिमल न्यूरो रिस्पॉन्स खूप सूचक आहे, पण अजून काही सांगता येत नाही. शीतल डोळे मिटते आणि फक्त मनात म्हणते, ही फक्त सुरुवात आहे. माझा अजय परत येणार. तू हललास अजय, मला खात्री आहे तू परत येणार. शीतलच्या चेहऱ्यावर त्या दिवसाच्या संध्याकाळी एक वेगळीच चमक होती. अजयच्या पोटात आलेला हलकासा कंप. डॉक्टरांनी जरी त्याला मिनिमल न्यूरो रिस्पॉन्स म्हटलं, तरी तिच्यासाठी तो आशेचा सूर्यकिरण होता. त्या रात्री ती घरी गेली नाही. ICU बाहेरच खुर्चीवर बसून राहिली. डोळ्यात झोप नव्हती, पण मनात मात्र एक नवी शक्ती होती. माझ्या विश्वासानं त्याला परत आणायचं आहे. सगळं मोडलं, पण मन नाही. पुढचे काही दिवस अजयची स्थिती तशीच. शुद्धीवर नाही, पण हार्ट रेट स्थिर, श्वास नॉर्मल आणि मेंदूतील हलके हालचाली अधूनमधून दिसू लागल्या. डॉक्टर मेहता म्हणाले, हा सकारात्मक बदल आहे, पण अजूनही आपण काहीही निश्चित सांगू शकत नाही. शीतल उत्तर देते, मला निश्चित काही सांगायचं नाही डॉक्टर. मला फक्त माझा नवरा परत पाहायचा आहे. पण घरच्यांमध्ये वेगवेगळे सूर ऐकू येऊ लागले. माधवी काकू, अजयची आई, एके रात्री रडत म्हणाली, शीतल, आपण खूप खर्च करत आहोत. किती काळ टिकेल हे सर्व? महेश म्हणाला, वहिनी, ICU चार्ज, मेडिकल बिल, तुमचंही थकणं, याचा विचार करायला लागेल आता. शीतल फक्त शांतपणे म्हणाली, मी माझ्या पतीसाठी काहीही करायला तयार आहे. तो जागा होईपर्यंत हे माझं व्रत आहे. शब्द जे फुलासारखं काम करतात. प्रत्येक सकाळी शीतल ICUमध्ये अजयसमोर बसते. तिच्या हृदयातून आलेले शब्द त्याच्या कानात सांगते. त्याच्या आठवणी, त्यांचं लग्न, सिद्धार्थचं पहिलं पाऊल, त्यांचा पहिला प्रवास. अजय, तुला आठवतं का, आपण लोन घेऊन आपलं पहिलं घर घेतलं होतं? तू म्हणाला होतास, शीतल, या भिंतींमध्ये आपल्या स्वप्नांचा वास येणार. त्या भिंती अजून तुझी वाट बघतायत. कधीकधी ती त्याच्या हातात हात घेते आणि त्याला आपल्याच आयुष्याची आठवण करून देते. तुला माहिती आहे ना, आपल्याला अजून खूप प्रवास करायचा आहे. एक दिवस डॉक्टरांना एक गोष्ट जाणवते. अजयच्या डोळ्याच्या हालचाली पूर्वीपेक्षा स्पष्ट आहेत. त्यांच्या पापण्यात थोडी स्पंदनं आहेत. डॉक्टर म्हणतात. शीतल हलकं हसते. त्याला माझं बोलणं ऐकू येतंय आणि त्याचं मन या साऱ्या अंधारातून बाहेर यायला वाट बघतंय.
बाहेरचं जग मात्र थोडं वेगळंच बघत होतं. काही नातेवाईक म्हणू लागले, शीतलला जमेल का एवढं एकट्याने? आपल्याला दुसरा निर्णय घ्यावा लागेल का? काकूंनी एकदा तीव्र स्वरात विचारलं. शीतल, जर अजय, म्हणजे जर तो नाहीच परत आला तर? तू आणि सिद्धार्थचं काय? शीतल शांत राहिली आणि म्हणाली, माझ्या विश्वासावर प्रश्न नको. हा प्रश्न माझ्या नवऱ्याच्या प्राणावर आहे. मी उत्तर देईन, पण त्याला जागं केल्यावर. मन जे देवाजवळ पोहोचतं. त्या रात्री शीतल मंद अंधारात देवासमोर बसली. हात जोडून म्हणाली, देवा, त्याचं सगळं आयुष्य माझ्यासोबत आहे. आता त्याचा श्वास तुझ्याकडे नको. मला माझा नवरा परत दे. आणि पाणावलेल्या डोळ्यांनी ती पुन्हा ICUच्या दिशेने वळली. शीतल आता नियमित अजयसमोर वेगवेगळी गाणी लावते. कधी त्यांचं कॉलेजच्या काळातलं फेवरेट रॉक सॉन्ग, कधी तिचं लाडकं मराठी भावगीत, कधी सिद्धार्थचा हसरा आवाज. एक दिवस सिद्धार्थ तिथे असतो आणि म्हणतो, बाबा, मी तुला तुझं आवडतं चित्र काढून आणलंय. बघ, मी तुझ्यासारखी स्माईल केलीये. शीतल त्याला मिठी मारते. मनात येतं, हा छोटा जीवही आपल्या बाबावर किती प्रेम करतो. एका क्षणाने सगळं बदलतं. अशाच एका दुपारी शीतल त्याच्याशी बोलत असते. अजय, तुला आठवतंय का? तू मला पहिल्यांदा सांगितलं होतंस की तुझं हसणं म्हणजे माझ्या दिवसाची सुरुवात. तेव्हा अचानक तिच्या हातात काहीसं अलगद हलतं. ती थांबते, बघते. अजयच्या हातात पुन्हा एक कंप, थोडा स्पष्ट. डॉक्टर लगेच येतात, निरीक्षण करतात. ECG, न्यूरो मॉनिटर तपासतात. डॉक्टर मेहता एकमेकांकडे पाहतात. त्यांचा मेंदू आता रिस्पॉन्ड करत आहे आणि श्वासही स्वतः घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय. शीतल डोळ्यातून पाणी थांबवू शकत नाही. एक लहानशी पण मोठी विजय घोषणा. दुसऱ्या दिवशी डॉक्टर मेहता येतात आणि म्हणतात, श्रीमती शीतल, तुमच्या पतीने शारीरिक हालचालींना चांगला प्रतिसाद दिलाय. त्यांच्या ब्रेन ॲक्टिव्हिटीमध्ये सुधारणा आहे. आपण आता आशाच्या टप्प्यावरून प्रगतीच्या टप्प्यावर आलोय. शीतल हलकं हसते आणि मनात फक्त एकच शब्द म्हणते, श्वास थांबू नको. आपलं आयुष्य अजून बाकी आहे तुझ्यासोबत. तू कोण आहेस? शीतलच्या कानात आदळलेले ते शब्द गोठून टाकणारे होते. अजयचे डोळे उघडण्याचा तो क्षण, ज्या क्षणाची वाट ती 3 महिने पाहत होती, तो क्षण तिच्या अस्तित्वावर प्रश्न विचारणारा ठरला. अजय शुद्धीवर आला होता, पण त्याची स्मृती त्याला फसवत होती. ती क्षणभर गप्प झाली. मी तुझी शीतल आहे, तुझी पत्नी. अजय डोळे मिटतो, चेहऱ्यावर ताण. कदाचित डोळ्यांसमोर धुसर आकृती फिरतायत, पण ओळख काहीच लागत नाही. माफ करा, मला आठवत नाही, तो थोडक्यात शब्दात बोलतो. शीतल क्षणभर थिजून जाते, पण लगेचच ती स्वतःला सावरते. काही हरकत नाही अजय, मी आहे ना. मी तुझ्या आठवणी परत आणेन. स्मृती हरवलेला माणूस आणि त्याचं आयुष्य परत जुळवणारी ती. डॉक्टर मेहता समजावतात, याला पोस्ट ट्रॉमॅटिक अनमेशिया म्हणतात. मेंदूवर आघात झाल्यामुळे त्याच्या लांब पल्ल्याच्या आठवणी काही काळासाठी हरवल्या आहेत. काही दिवस, काही महिने, पण तुमचं प्रेम आणि देखभाल यामुळे त्या परत येऊ शकतात. शीतल डॉक्टरांना फक्त एकच विचारते, म्हणजे त्याला पुन्हा सगळं आठवू शकतं? हो, पण यासाठी संयम, प्रेम आणि सातत्य लागेल. ती हसते. ते तर माझ्याकडे भरपूर आहे. शून्यातून सुरू होतं नव्याने काही. अजयचं शरीर अजून दुर्बल, हात थरथरतात, चालणं शक्य नाही. ICUमधून आता तो रुग्णालयातील सामान्य वॉर्डात शिफ्ट झालेला. शीतल त्याच्याजवळ बसते आणि रोज त्याला एखादी आठवण सांगते. अजय, आपण लग्नानंतर पहिल्यांदा फिरायला गेलो होतो आणि माकडाने माझा अंब्रेला पळून नेला होता.
आणि मी रडायला लागले होते. तू किती चेष्टा उडवली होती माझी. तो थोडं हसतो, पण चेहरा अजूनही रिकामा. माफ कर, मला खरंच आठवत नाही. पण ती थांबत नाही. ती त्याला जुने फोटो दाखवते. सिद्धार्थचं हसणं, फोटो फ्रेममधलं तोंड, त्याच्या लग्नाचा अल्बम, व्हिडिओज. तो पाहतो, विचारतो, हे सगळं खरंच आहे का? ती डोळ्यात अश्रू घेऊन म्हणते, हो, आणि हे सगळं परत होणार आहे. पुन्हा चालायला शिकणं, पुन्हा बोलायला शिकणं आणि पुन्हा प्रेम ओळखायला शिकणं. फिजिओथेरपी सुरू होते. अजयला उठवायला, हातपाय हलवायला शिकवायचं असतं. त्याला त्रास होतो, रडतो, कधी चिडतोही. माझ्याजवळ काहीच उरलं नाही. माझं कोण आहे? शीतल त्याला धरते, हलकेच म्हणते, तू माझा आहेस, तू माझा नवरा आहेस आणि सिद्धार्थचा बाबा. तू आजारी आहेस, पण तुझी ओळख अजून जिवंत आहे. ती दररोज त्याच्याशी गप्पा मारते, त्याच्या आवडीची गाणी वाजवते. एक दिवस तुझ्यात जीव रंगला ऐकताना तो नकळत म्हणतो, हे मला ऐकल्यासारखं वाटतंय. तिचा जीव मोहरून जातो. सिद्धार्थ आणि बाबाची अनोळखी ओळख. सिद्धार्थला अजयसमोर आणताना शीतल घाबरलेली असते. बाबा, सिद्धार्थ ओरडतो. त्याच्या डोळ्यात उत्साह, पण अजय हतबलतेने विचारतो, हा कोण आहे? सिद्धार्थचा चेहरा गडद होतो. शीतल जवळ येते, अजयचा हात पकडते. हा आपल्या आयुष्याचा सर्वात सुंदर भाग आहे. आपल्या दोघांचं प्रेम फळलेलं आहे हे. अजय मुलांच्या केसातून हात फिरवतो, थोडा वेळ स्तब्ध राहतो आणि म्हणतो, याच्या डोळ्यातली चमक माझ्यासारखीच वाटते. माणूस जेव्हा स्वतःला शोधतो, हळूहळू आठवणीच्या धूसर रेषा अजयच्या मनात येऊ लागतात. शीतल, मी टीचिंग करत होतो ना? हो, तुला गणित खूप आवडायचं. माझं आवडतं शहर महाबळेश्वर. हो, आणि तिथेच आपण आपल्या लग्नाच्या 5व्या वाढदिवसाला गेलो होतो. तुला आठवतंय का? मी तुझ्यासाठी गुलाबाचं झाड लावलं होतं. आठवतं, आणि अजून ते फुलतंय. अजयच्या डोळ्यात थेंब जमतो. तो थरथरत म्हणतो, मी विसरलो होतो, पण तू नाही विसरलीस. जीव तोडून लढणारा विश्वास. एका दिवसाआड अजयच्या पायात हालचाल दिसू लागते. वॉकरच्या साह्याने चालायला सुरुवात होते. तो स्वतःचा चेहरा आरशात पाहतो, हळूहळू ओळखतो. शीतल त्याला पुन्हा शिकवते, चहा कसा करायचा, दोरी कशी बांधायची. जणू जगणं परत सुरुवातीपासून उभं करत होती. आणि एक दिवस तो स्वतःच म्हणतो, शीतल, मला वाटतं तूच माझी खरी आठवण आहेस. पुन्हा एक आठवण जी काळजात घर करत जाते. ती एक शांत दुपार होती. खिडकीतून ऊन पडलेलं. अजय शीतलच्या डोक्यावर हात ठेवून हळूच म्हणतो, मी कधी ना कधी विसरलो असेल, पण तू मला कधीही सोडलं नाहीस. शीतल त्याच्याकडे बघते आणि फक्त म्हणते, कारण तू माझा श्वास आहेस आणि श्वासावर विश्वास ठेवावा लागतो. पुन्हा एक आयुष्य, पुन्हा एक प्रेम. त्या दिवशी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेताना सगळ्या नर्स, डॉक्टर आणि इतर रुग्ण अजयला टाळ्या वाजवून सन्मान देतात. डॉक्टर मेहता म्हणतात, शरीरावर उपचार करता येतात, पण मनावर उपचार करायला कोणीतरी प्रिय व्यक्ती लागते. आणि त्या ठिकाणी शीतलचं योगदान अमूल्य आहे. अजय त्या टाळ्यांमध्ये थोडा हसतो आणि शीतलकडे बघतो. शीतल, मला वाटतंय आपण पुन्हा एकदा लग्न करावं. ती डोळे भरून म्हणते, पुन्हा का? आपण अजूनही नवरा बायको आहोत. तो म्हणतो, पण मला तुझं हो पुन्हा ऐकायचं आहे. माझं आयुष्य पुन्हा सुरळीत होऊ लागलं होतं. अजयला हॉस्पिटलमधून घरी आणल्यानंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ओळखीचा आणि अनोळखीपणाचा मिश्र गंध होता. सिद्धार्थ त्याच्या गळ्यात हात टाकून हसतो, पण अजय अजूनही अंतर राखतो. त्याच्या स्मृती परत येत होत्या.
पण अधूनमधून त्यात दाट धुकं येत होतं. शीतलने घर पुन्हा जसं होतं तसं सजवलं होतं. फ्रेम्स, पुस्तके, त्याची आवडती माळा, जुना हार्मोनियम. एका दिवशी तो विचारतो, हे पुस्तक मी वाचलंय ना? हो, अनेकदा. तुझ्या अंडरलाईन केलेल्या ओळी अजून आहेत तशाच, शीतल म्हणते. माझ्या जुन्या आठवणी मी हळूहळू परत आणतोय, अजय हळूच म्हणतो. आयुष्याची पुन्हा ओळख होते. शीतलने अजयला एक डायरी दिली. हे काय? तुझ्या आजारपणात मी दररोज काही ना काही लिहिलं होतं. तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून. आता तू वाच. अजय त्या पानांवरून हात फिरवतो. त्यात तिचं प्रेम होतं, तिचं धैर्य, तिची रात्रंदिवस चाललेली काळजी. त्याने हळूच पुटपुटलं, हे वाचताना असं वाटतं की कुणीतरी मला इतकं प्रेम केलंय की मला परत जगावं वाटतं. शाळा, ऑफिस आणि पुन्हा जगणं. अजयने पुन्हा शिकायला सुरुवात केली. सुरुवातीला घरूनच ऑनलाईन विद्यार्थ्यांना गणित शिकवत होता. सिद्धार्थच्या शाळेत जाऊन शिक्षकांशी बोलत होता. माझ्या बाबांना मी परत सायकल शिकवणार आहे, सिद्धार्थ गर्वाने म्हणायचा. शीतल दर दिवशी त्याच्या दिवसाची डायरी लिहायची. आज अजयने 2 पायऱ्या स्वतः चढल्या. आज त्याने शीतल असं पुन्हा पहिल्यांदा ओळखून हाक मारली. ती त्या छोट्या गोष्टींचा उत्सव करायची, कारण तिने हार मानलेली नव्हती. एक संध्याकाळ, घरात साजूक शांती. अजयने जुने कपाट उघडले. त्याला एका पुस्तकात एक चिठ्ठी सापडली. प्रिय अजय, माझा तुझ्यावर विश्वास आहे. माझं प्रेम तुला परत आणेन. पण जर तू परत आलास आणि मला ओळखलंच नाहीस तर मी तुझी सावली होईल. जेवढं तुला हवं तेवढं जवळ, पण जेवढा तुला त्रास होईल तेवढं दूर. शीतल. अजयच्या हातातून ती चिठ्ठी खाली पडते. त्याला डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात. शीतल, तू कधीच माझ्यापासून दूर नव्हतीस. मीच हरवलेलो होतो. तो धावत नाही, पण लंगडत धापा टाकत स्वयंपाकघरात जातो आणि मागून तिला बिलगतो. शीतल डचकते. काय झालं अजय? तो ओक्साबोक्शी रडतो. मी तुला पुन्हा एकदा जिंकलं शीतल, कारण तू कधीच हरली नव्हतीस. सगळं पुन्हा स्थिर होत असताना अजय एक निर्णय घेतो. शीतल, मी आता लवकर ऑफिसला तर जाऊ शकत नाही, पण मला परत पूर्ण वेळ शिकवायला जायचंय, मुलांना शिकवायचंय आणि त्यासोबतच मला माझ्या पुनर्प्राप्तीचा अनुभव इतरांसोबत शेअर करायचा आहे. शीतल थोडा वेळ शांत राहते. तू तयार आहेस का? शरीराने, मनाने? तू माझ्यासोबत आहेस म्हणजे मी तयार आहे, अजय निर्धाराने म्हणतो. त्या आठवड्यात अजय एका अपघातग्रस्तांच्या संस्थेत व्याख्यान देतो. त्याचं बोलणं ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं. मी कोमात होतो आणि जेव्हा डॉक्टरांनी आशा सोडली होती तेव्हा माझ्या पत्नीने माझ्या मनाशी संवाद ठेवला. ती माझी स्मृती हरवली. ती माझा श्वास झाली. आज मी उभा आहे कारण कुणीतरी माझ्यावर विश्वास ठेवला. सिद्धार्थ आता अजयच्या मांडीवर चढून होमवर्क करतो. शीतल आणि अजय एकत्र स्वयंपाकघरात भाजी चिरतात आणि एकमेकांना जुन्या दिवसातील किस्से सांगतात, ज्या आता फक्त आठवणी नाहीत तर परत अनुभवलेले क्षण आहेत. एका दिवशी अजय म्हणतो, शीतल, आपण परत सहलीला जाऊया. जिथे मी लग्नाआधी तुला भेटायला आलो होतो आणि तुला प्रपोज केलं होतं. तू मला पहिल्यांदा हो म्हणालीस. शीतल हसते. आता मी परत हो म्हणणार आहे, एका नव्या सुरुवातीसाठी. एका TV चॅनलवर अजय आणि शीतलला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जातं. तुमचं नातं एवढं कठीण काळातून गेलं, काय शिकवलं? अजय म्हणतो, माझं शरीर निस्तेज होतं, आठवणी हरवल्या होत्या, पण माझ्या जोडीदाराने कधीही माझी साथ सोडली नाही. शीतल डोळे पुसत म्हणते,
जेव्हा माणूस हरवतो तेव्हा त्याला परत मिळवायचं काम विश्वास करतं. प्रेम केवळ आठवणीवर टिकत नाही, ते साथीतून उगम पावतं. मी कोमातून बाहेर आलो, पण त्या काळात मला जिवंत ठेवणारी गोष्ट फक्त एकच होती, तिचा विश्वास. अजय म्हणतो. अजय आता घरात मोकळेपणाने वावरत होता. सिद्धार्थ शाळेतून आल्यावर त्याच्या गळ्यात बिलगायचा. शीतल दररोजसारखी संध्याकाळी त्याच्या आवडीचा चहा करून त्याच्यासमोर ठेवायची. एक दिवसाअखेर अजय अचानक म्हणाला, शीतल, आपण नवीन काही करूया. नवीन? हो, आपण दोघांनी मिळून लोकांना प्रेरणा द्यावी. तू मला पुनर्जन्म दिलास, आता ती गोष्ट लपवण्यासारखी राहिली नाही. शीतल गप्प राहिली. कदाचित अजय आता पूर्णपणे पूर्वीसारखा झाला होता. नव्हे, त्याहून अधिक सशक्त. एकत्र पुढे चालणं. अजय आणि शीतलने एकत्र मिळून आशेचा दीप नावाचं एक छोटंसं व्यासपीठ सुरू केलं, जेथे ते रुग्णाचे नातेवाईक, अपघातग्रस्त लोक आणि त्यांच्या सहकारी यांच्यासोबत संवाद साधायचे. पहिल्या कार्यक्रमात अजयने एक गोष्ट सांगितली. शीतलने माझं शरीर नव्याने उभे केले नाही, तिने माझं मन पुन्हा ओळखायला शिकवलं. ती माझी अर्धांगिनी आहे, कारण तिने माझ्या अर्ध्या आयुष्याला पूर्ण केलं. तो बोलताना श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि शीतल फक्त खाली मान घालून बसलेली होती, कारण तिला गवसलेली होती एक गोष्ट, की प्रेमाचं यश कधीच मोठ्या आवाजात सांगितलं जात नाही, ते मूकपणे उमजतं. अजयने पुन्हा पूर्ण वेळ गणित शिकवायला सुरुवात केली. विद्यार्थी त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघायचे, कारण आता तो केवळ शिक्षक नव्हता, तो एक लढवय्या होता. सर, आपली स्टोरी मी आईला सांगितली. ती रडली. सर, तुम्ही आम्हाला शिकवता, पण तुमचं आयुष्य आम्हाला शिकवतं. सर, तुम्ही अरेंज मॅरेज केले तरी प्रेम अजूनही टिकतं का? अजय हसायचा आणि म्हणायचा, प्रेम टिकतं जर त्यावर विश्वास असेल. सिद्धार्थने शाळेत माझा हिरो या विषयावर भाषण लिहिलं होतं. तो स्टेजवर उभा राहिला आणि म्हणाला, माझा हिरो माझे बाबा आहेत, कारण त्यांनी मृत्यूच्या दारातून परत येण्याची हिंमत दाखवली. पण माझी हिरोईन माझी आई आहे, कारण तिने त्यांच्यावर विश्वास ठेवला. संपूर्ण शाळा टाळ्यांनी दुमदुमली होती. शीतलच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, आनंदाचे, समाधानाचे आणि प्रेमाचे. एका डॉक्टरांच्या राष्ट्रीय कॉन्फरन्सला अजय आणि शीतल यांना खास बोलावण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी सांगितलं, आपण औषधं देतो, उपचार करतो, पण काही वेळा एखाद्याचा जीव वाचवणारी गोष्ट असते माणसा-माणसातील नातं. अजयच्या केसमध्ये औषधाने नव्हे, प्रेमाच्या विश्वासाने तो परत आला. अजयने उत्तर दिलं, प्रेम ही गोष्ट फक्त सुंदर वाटण्यापुरती नसते, काही वेळा ते मृत्यूला हरवण्याची ताकद असते. शीतल त्याच्या बाजूला होती, नेहमीसारखी. त्या अपघातानंतर 3 वर्षांनी अजय आणि शीतल पुन्हा त्या डोंगरावर पोहोचले, जिथे त्यांच्या संसाराचा प्रवास सुरू झाला होता, जिथे अजय कोसळला होता आणि जिथून पुन्हा उभा राहिला होता. अजयने तिथे एक छोटासा गड्डा खोदला आणि तिथे एक झाड लावलं. हे झाड आपण दोघं लावतोय, ते वाढेल, बहरेल आणि एक दिवस इतरांना सावली देईल, आपल्यासारखंच. शीतलने त्याचा हात घट्ट पकडला. एका संध्याकाळी दोघं छतावर बसले होते. गर्द चांदण्याखाली अजयने विचारलं, शीतल, त्या दिवसात जेव्हा मी काहीच ओळखत नव्हतो, तू असंच माझ्याशी बोलत होतीस? हो, कधी हरवल्यासारखं वाटलं नाही. वाटायचं, पण मी तुझी हरवलेली स्मृती नव्हते अजय, मी तुझी ओळख होते. तो गप्प झाला, पण डोळ्यातून वाहणारा विश्वास म्हणत होता, तूच माझं खरं जग. शीतलने अजयला एक डायरी दिली. हे काय? आपल्या प्रवासाची शेवटची पानं.
आता तुला लिहायचं आहे. अजयने पहिलं वाक्य लिहिलं. माझं शरीर शिथिल झालं, पण माझं आयुष्य संपलं नव्हतं, कारण माझी अर्धांगिनी ते अजून पूर्ण करत होती. बायकोची साथ या गोष्टीत दुःख होतं, काळोख होता, पण त्याहून मोठं होतं एक स्त्रीचं न संपणारं प्रेम, तिचा विश्वास. अजयच्या पुनर्जीवनाची ही कहाणी आहे, पण त्यामागे जी उभी राहिली ती नायिका होती, शीतल. ती फक्त अर्धांगिनी नव्हती, ती पूर्ण होऊन उभी राहिलेली स्त्री होती. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.